आणि सगळा मराठा समाज समाधान काल नाही म्हणले का राऊत साहेब? पाटील, या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का? कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाहीत किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून, सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं, पण ते आता सरकार बरोबर नाही. हा बघ दादा, मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही, म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं. मला आरक्षणच पाहिजे, नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्याला. हां, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं, आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा. हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं की मराठा समाजाचं? समाजाचं. समाज लढतोय मान. तर म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले, देवाभाऊनी करून दाखवलं. मग करून दाखवलं कधी? मराठवाडा सगळा गॅजेटेरच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत, किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही. अरे मग आता शिकतात त्या दिवशी का आभार मानले? मग आता आभार मानले ना, त्या दिवशी त्यांनी फक्त GR काढला. संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिंदे समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत. त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित 7,000 गावात जे आहे तर नोंदी देखील अजून सापडले नाही. त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नक्की फायदा याचा कुणाला होतो असा देखील एक प्रश्न होता. तुम्ही जे 58 लाख नोंदी सतत मिळाल्या सांगताय, मुळात मराठवाड्यात फक्त 47,000 नोंदी सापडल्या, बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर. मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो ना, महाराष्ट्राच्याच 58 लाख म्हणतोय ना, कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यातल्या बऱ्याच नोंदी जुन्या आहेत. नाही, एक पण नाही. नाही, एक पण नाही. ते आम्ही विचारलं त्यांना, एक पण नाही. सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली आहे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट. मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला, काल बी त्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे, ते रोखल्यात आमच्या मुद्दाम, पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देतात. म्हणून तर त्या दिवशी शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता, नाही तर यांना निलंबितच करतो म्हणे व्हॅलिडिटी जर देणार नसली तर. ते अशी ती प्रक्रिया आहे. आता तेच सांगितलं की मी शिरसाट साहेबालाही सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्या दिवशी की मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून रोखल्या जातात. आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे, काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात, त्यामुळे शिरसाट साहेब म्हणले आता मी इथून पुढं निलंबितच करतो म्हणे ह्या लोकांना, त्याशिवाय आता ती ठेप्याला नाही यायची. आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात, वकील असतात, मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात, पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. वाशीतही तेच झालं. आताही तुम्ही 11-12 वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत. कोण आहेत हे अभ्यासक? हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं जातं? नाही थांबा रे, एक मध्ये हे चांगलं आहे, ते जाऊन द्या. काय असतं, काही समाजाचं आणि पवारांचं काय म्हणणं असतं की बाबा आमक्याला बोलावं, ती आपल्याला जवळचा आहे, चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो, विचारतो. नसता मी माझ्या भाषेवर, माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला, महाडोकं लावून मी समाजाला 58 लाख म्हणलं तरी 5-5 धरल्यात आपण, त्या तरी 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅझेटियर हे 100 वर्षाचं आहे, तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं. सातारा संस्थांचं गॅझेटियर कोणाला माहीतच नव्हतं जवळपास, तरी आपण ते उजाडात आणलं. आता याचं कारण असं आहे की मी काम करताना माझ्या पद्धतीने केलं ते मिळतंय आणि उगं हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा असा पचका होतो मग, आणि त्यांना उंचीक मान नाही दिला का, नाही हे चुकीचंच आहे, ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात, म्हणलं वाचा, ते म्हणलं ही ओळ. मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं. हा म्हणले मग ह्या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे, पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली.
त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेले, त्यात काही आमदारकीला रुसलेले आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे आहेत, जुने ओरिजिनल. ती एखाद्या प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे. माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं. मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणारे. थोडे दिवस हे संभ्रम करतात, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा. पश्चिम महाराष्ट्रातलं 17 गॅजेटियरसुद्धा लागू करून देणार. राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, खानदेश आणि कोकणच्याही बांधवांना माझी विनंती आहे, आरक्षण घ्या. कोणाचं ऐकून लेकराबाळाचं वाटोळं करू नका, आरक्षण घ्या. असं काही 40-50 वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही पण घ्या. या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली, म्हणजे शिंदे समितीसुद्धा नोंदी शोधणार. साधा प्रश्न आहे, खूप साधा आहे की 8 आंदोलन झाले, 8च्या 8 उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते, तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय? नाही, इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी त्यो बी विचारच करणार. आता इथून पुढे हे आपल्यात नकोच. पण आता तुम्ही जे म्हणताय का नाही, मी तोटा झाला माझा होईल, माझ्या गरीब समाजाचा होईल, आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज. यापुढे पण अभ्यासकाचं मत मला वाटतं नकोच. आता आजचे दिवस जाऊ द्या, पण खरंच नको वाटतं. कारण ते काय म्हणतात त्याला ना, ईट यायला लागला. फसवलं अभ्यासकाने 8 वेळा. नाही फसवायला नाही, मी तरी कोणचं ऐकवतो मग तसं पाहिलं तर. असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी. पण त्यांचा एक जुना अनुभव आहे. आपल्यातले मोठे लोक आहेत, आपल्यातले काही 4 उन्हाळे खाल्लेले आहेत, पळालेले आहेत, मात्र आपण करतोय ना, समाजाचा आपला विश्वास आहे ना, तर त्यांनाही बिचारायला विश्वासात घेतलं पाहिजे. या भूमिकेत जातो बघा मी. आणि पुढं चालून मला काय माहीत तेच वरटंगडी करतात म्हणून. मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा आहे. वाटतं नाही समाजाचे येतं घ्या हे घ्या, पण ते त्याचं ना ते टांगायला जातात. पण समाज ते काय मला उघडं पाडायला जातात, समाज उघडं पडून देत नाही. समाजाला वाटतं मग तुम्ही गमन दिलं राहता भाऊत, तुम्ही किती दिवस झाला लढता, तुम्ही का नाही दिलं? मग समाज डायरेक्ट विचारतो तुम्ही कम नाही दिलं, आणि तुम्हाला पाहिजे ना. समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला, तिकडे आंदोलन करा ना. ना इथं बसले टीव्हीवर बोलायचं नुसतं. बरं, आता तुम्ही जे म्हणतायत की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार, तर ते कशाच्या आधारे देणार आहात तुम्ही?